नागरी संरक्षणासंदर्भात आता केंद्र सरकारनं कसून तयारी सुरू केली आहे। आज केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी सकाळी 10:45 नागरी संरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली आहे। देशातील सगळ्या 244 जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाची तयारी सुरू आहे। सगळ्या राज्यांचे मुख्य सचिव, नागरी संरक्षण प्रमुख या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, मॉक ड्रिल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर देशातल्या 244 जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाची तयारी सुरू आहे। बैठका होतात, काय अपडेट्स आहेत? नक्कीच प्रज्ञा, देशभरातील 244 असे जिल्हे आहेत की जे बॉर्डर लगत आहेत किंवा युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम हा या 244 जिल्ह्यांवर होऊ शकतो। अशा सर्व जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश हे केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेत आणि त्यानुसार आज केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन हे सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि तसंच जे नागरी संरक्षण प्रमुख आहेत विविध राज्यांचे त्यांच्यासोबत आज बैठक घेणार आहेत आणि ऑनलाईन माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांनी या बैठकीमध्ये सहभागी व्हायचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे। आणि आज सकाळी 10:45 या बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीमध्ये एकंदरीतच संपूर्ण सिव्हिल डिफेन्सच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना, आवश्यक त्या SOP आणि सध्या जी 7 मेला मॉक ड्रिल करायचे तर त्याविषयी किती मॉक ड्रिल केली पाहिजे, कुठपर्यंत केली पाहिजे, कोणकोणत्या ठिकाणी ती व्हायलाच हवी या संदर्भातले निर्देश हे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आज सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना दिले जाणार आहेत। निश्चित सोमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।